पाहू शकता किती छान बनलेली आहे मोदकाची आमटी. आमटीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये आपण ही बनवलेली आहे मोदकाची आमटी. आपण रोज पालेभाज्या, कडधान्य वगैरे करतो भाज्या, मग कधीतरी आपले वेगळी भाजी म्हणून मोदकाची आमटी बनवलेली आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून आज आपण बनवतोय मोदकाची आमटी आहे. मोदकाची आमटीला बनवण्यासाठी साहित्य: 1 वाटी चणा डाळीचं पीठ, 1 वाटी छोटी वाटी खोबरं किसून घेतलेले आहे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ आणि 1 वाटी कांदा घेतलेला आहे कापून, म्हणजे 2 कांदे एकंदरीत कापलेले आहेत. तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चांगले. मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. खूप छान लागते ही भाजी, चव याची खूप छान येते. त्यामध्येच आता शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला. 1 छोटी वाटी घेतलेले आहेत मी शेंगदाणे. नुसते तीळ घातले तरी चालतात, शेंगदाण्याचे केले तरी चालतात, पण तिळामुळे वेगळी टेस्ट लागते, त्यामुळे तीळ वापरायचे आहेत. तर आता तीळ काढून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आता आपण भाजून घ्यायचे खोबरं किसलेलं. छान सोनेरी कलरवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं आता भाजलेलं आहे, त्याला काढून घ्यायचे. तर कांदा भाजून घ्यायचा. कांद्याला जास्त भरपूर तेल घालून आपल्याला कडक बनवून घ्यायचा आहे. कांदा लाल भाजायचा, एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत, आणि भरपूर तेल टाकायचं. तळलं गेला पाहिजे, म्हणजे कडक होतो तो कांदा. कडक हवा आहे आपल्याला, किंवा उन्हात वाळवलेला जो असतो तो सुद्धा चालतो, म्हणजे पावडर बनली पाहिजे त्याची. मी वाळवत असते उन्हात, पण आता सध्या नव्हता म्हणून मी असा कडक बनवून टाकलेला आहे. त्यामध्ये आता लसूण आणि आलं आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचंय. व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूंनी लसूण भाजला जातो. आता काढून घ्यायचं आपल्याला. ते थंड होईपर्यंत आपल्याला आता पीठ मळून घ्यायचंय, बेसन पीठ. त्यामध्ये थोडीशी पाव चमचा लाल तिखट घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ थोडंसं कमीच वापरायचे, थोडीशी हळद, थोडी कोथिंबीर, आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण रेसिपी पहा, म्हणजे तुम्हाला कसं बनवायचे ते नक्की कळेल. रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा. तुम्हाला रेसिपी माझ्या कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन प्रथम तुम्हाला मिळेल. मळून झालेलं आहे आता आपल्याला पीठ. व्यवस्थित घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. मस्त अवघड वाटते, पण खूप सोपी आहे रेसिपी. मस्त वेगळ्या प्रकारची भाजी, आणि खूप छान लागते खाण्यासाठी ही भाजी. आता आपण भाजून घेतलेलं थंड झालेला आहे कांदा, लसूण आणि आलं, ह्याची पावडर करून घ्यायची आपल्याला.
पाहू शकता हे पावडर बनवून घेतलेली आहे मी आता. तर आपल्याला दुसरं जे साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. तीळ, खोबरं, शेंगदाणे, घरी बनवलेला काळा मसाला टाकणार आहे मी आता 1 चमचा. मीठ टाकायचे, धने पावडर टाकायची आणि कांद्याची आपण जी पावडर बनवलेली आहे ती टाकायची आहे. आणि जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच काढून घ्यायचं आहे. त्यात थोडं 1 अर्धा मोठं तीळ, अख्खा तीळ राहिले पाहिजे, म्हणजे खाताना छान टेस्ट लागते. ते आता पाहू शकता असं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे. जाडसरच करायचं आहे आपल्याला. आपल्याला ते आता मिश्रण काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. मस्त बनलेलं आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे आपल्याला थोडी. आता आपण मोदक बनवायला घेतोय. पीठ भिजलेलं आहे 5 मिनिट. भिजण्याची गरज नसते त्याला. तर आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत. त्याची पारी बनवून घ्यायची आपल्याला मोदकासारखीच. खोलगट वाटीच्या आकाराचं बनवायचे, म्हणजे त्यामध्ये मसाला बसेल जास्तीत जास्त. अशा हिशोबाने पातळ करायचे आणि त्यामध्ये मसाला भरायचा आहे आपल्याला. थोडंसं हाताला पीठ घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित पातळ होईपर्यंत हाताला चिकटल्या जात नाही. खूप छान. अशा प्रकारे आपला मोदक बनवून घ्यायचा आहे. आपले मोदक असतात गणपती बाप्पाचे, तसेच मोदक बनवायचे. पण आता दुसरा पण मोदक तसाच बनवून घ्यायचा आहे. खूप छान बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा की भाजी कशी वाटली तुम्हाला म्हणून. मस्त अशा प्रकारे आपल्याला मोदक सर्व बनवून घ्यायचे आहेत. हे पहा झालेले आहेत मोदक. आता आपण रस्सा बनवतोय, म्हणजे आमटी बनवायला घेतोय. तर मी डाळ घेतलेले आहेत 1 छोटी वाटी, खोबरं किसून घेतलेलं आहे 1 छोटी वाटी, आणि थोडीशी बाजरी घेतलेली आहे अर्धी वाटी, छोटी वाटी. 2 कांदे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मी जाळीवर भाजणार आहे, म्हणून असे कापायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला ते जाळीवरती भाजायला ठेवायचे आहेत. असे भाजल्यानंतर छान टेस्ट येते रस्स्याला. तर कांदा मी भाजायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण दुसरे जिन्नस भाजून घेऊया. आपण हे डाळ घेतलेली आहे, म्हणजे फुटाण्याची डाळ. ती आता थोडंसं तेल घालून भाजून घ्यायची आहे. ही भाजलेली आहे आता छान ब्राऊन कलर होईपर्यंत. आता आपण बाजरी घ्यायची आहे भाजून. एकंदरीत 2 चमचे असेल, अर्धी वाटीच घेतलेली आहे मी छोटी. आपल्याला क्वांटिटी जेवढी बनवायची त्या हिशोबाने घ्यायचं आहे. मी 7 ते 8 लोकांसाठी बनवलेलं आहे, त्या हिशोबाने सर्व जिन्नस घेतलेले आहेत. आता 1 वाटी खोबरे किसून घेतलेलं आहे, त्याला आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे.
खोबरं तेल न टाकताच भाजायचे, म्हणजे छान भाजल्या जातं सर्व बाजूंनी. मस्त भाजत आलेलं आहे खोबरं. आता काढून घ्यायचं आहे. आता कुणी कुणी ह्याला उंबराची भाजी पण असं म्हणतात, पण आम्ही मोदकाची आमटी म्हणतो. उंबराची आमटी म्हणतात, कोणी मोदकाची आमटी म्हणतात. आता कांदा भाजून झालेला आहे, तो पण आपल्याला फोडून थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचा आहे. मस्त भाजलेला आहे. थोडं तेल घालायचं. मस्त भाजून झालेला आहे आता कांदा काढून घ्यायचा आहे. आणि आता बाउलमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बाजरी आणि डाळीचे पीठ बनवून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त बारीक झालेलं आहे, खूप छान. ते आता काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये. तर आपल्याला कांदा आणि खोबरं बारीक करून घ्यायचं. अगोदर कांदा फिरून घेतलेला आहे मी थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि त्यामध्येच आपल्याला आता खोबरं घालायचं आहे. खोबऱ्याला फिरवून घेतलेलं आहे थोडं, छान बारीक झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचे, पाण्यामुळे व्यवस्थित पेस्ट सारखे तयार होते. हे झालेलं आहे आता बारीक. त्यामध्येच आपण आता ते डाळीचं पीठ आणि बाजरीचं ते बारीक केलेले ते घालून घ्यायचे. त्याला फिरवून घेऊया आपण परत. मस्त आपलं भाजीसाठी रेडी आहे हे मिश्रण. आता काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये. आता पॅन मध्ये मी तेल घातलेलं आहे, तर अंदाजे 50 ग्रॅम तेल घातलेलं असेल. अंदाजे 4-5 चमचे, थोडंसं जास्त लागते तेल ह्या भाजीला. तर त्यामध्ये आपण आता 2 टमाटे बारीक कापून घातलेले आहेत. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेले आहे. आता त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. परतलेला आहे आता टोमॅटो. त्यामध्ये आपल्याला आता हळद घालायची. हळद आपण घरी बनवलेला काळा मसाला घातलेला आहे 2 चमचे. अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे घरी बनवलेली. धनेपूड घालायची आपल्याला 1 चमचा, छोटा चमचा आहे तर छोटे 2 चमचे घातलेले आहेत मी. ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आपल्याला हवं तसं आपल्या हिशोबाने टाकू शकता तुम्ही. आता कोथिंबीर घालायची आपल्याला फोडणीत. त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले मिश्रण घालायचं आहे आता. मस्त पाहू शकता टेक्स्चर किती छान आलेला आहे, आणि कलर सुद्धा भाजीला मस्त आलेला आहे.
त्यामध्ये मी गरम करून पाणी घातलेलं आहे. शक्यतो मसाल्याच्या भाज्या ज्या बनवतो त्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं, त्यामुळे छान टेस्ट येते. त्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचे. मीठ थोडंसं कमीच घालायचे. आपल्या मोदकाच्या पिठामध्ये मसाल्यामध्ये मीठ वापरलेले. आता मी मोदकाचा जो बनवलेला मसाला आहे तो थोडासा टाकलेला आहे. त्या तिळाच्या मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. मस्त बनलेली आहे भाजी, नक्की बनवून पहा. तर उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोदक टाकायचे आहेत. मोदक झालेले आहेत टाकून आता थोडेसे 5 मिनिटासाठी त्याला फुल फ्लेमवरती उकळू द्यायचे, म्हणजे मोदक शिजले जाते त्याची वरची लेयर. मस्त बनलेले आहे. किती छान कलर आलेला आहे पाहू शकता भाजीला. नक्की बनवून पहा. मस्त हे तयार आहे आपली आता मोदकाची आमटी. आपण सर्व करायला घेऊया. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर बनवूया. सर्व करायला घेऊया आपण आता. हे झालेली आहे मोदकाची आमटी. मस्त बनलेली आहे. अशाच आपण छान छान रेसिपी बनवून पहा आणि कशा झाल्या मला नक्की कळवा आणि खात रहा. खूप छान. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ माझा वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद.